आर.टी. प्रवेश 2026 पालकवर्गांनो 31 जुलै 5व्या यादीची मुदत संपून जवळपास आज 6 ते 7 दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे. पुढची लिस्ट किंवा यादी किंवा अपडेट लागण्यासाठी आर.टी.ने आजपर्यंत कधीही एवढा वेळ घेतलेला नाही किंवा कोणत्याही यादीला एवढा दिवस वेळ दिलेला नाही. तर आज 7 ऑगस्ट 2026 आहे. आजची आपण अपडेट काय आहे ती बघूया. आपण एकच मिनिटामध्ये आर.टी.चा डॅशबोर्ड समजावून घेऊया. एकूण जागा या आर.टी.आयकडे 1,05,811 होत्या आणि याच्या अगेन्स्ट 2,89,286 अर्ज आले होते. म्हणजेच टोटल जागांच्या पेक्षा दुप्पट अर्ज हे आले होते आणि त्याच कारणामुळे पहिल्यापासून वेटिंग हे 86,000 म्हणजे 80,000 प्लस आहे. तर आज अखेर आर.टी.आयने ज्या काही डिस्ट्रीब्यूट केलेल्या जागा आहेत 97,158 आहेत आणि आपण या टोटल जागामधून वजा केल्या तर 8,653 जागा ह्या आर.टी.आयकडे आज अखेर शिल्लक आहेत. मात्र जर इथे आपण वरती बघितले तर इथे कोणतीही अपडेट नाही आहे. निवड यादी 5 मधील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 31/7/26 आहे. आज एक आठवडा उलटून गेलेला आहे. आर.टी.आयने कोणतीही अपडेट दिलेली नाही. मी एका जिल्ह्यामधून लोकल जे काही आमचे SMKCच्या मॅडम आहेत त्यांच्याशी जस्ट संवाद केला. त्यांनी सांगितले की फक्त आमच्याकडे जिल्हा लेवलचे अपडेट आहे, राज्याची नाही. तर आणि ही आर.टी.आयची लॉटरी ही पूर्ण राज्यभर असते. तर आता हे आपणास पाहणं म्हणजे अतिशय उत्साहवर्धक असणार आहे. कारण आता बऱ्याचशा पालकांनी जवळपास आशा ह्या सोडलेल्या आहेत. उत्साहवर्धक म्हणणार नाही कारण बरेचसे पालक हे टेन्शनमध्ये वगैरे आहेत. पण जे पालक खरोखरच गरीब, गरजू आणि निडी आहेत त्यांना अजून देखील आशा आहे की मला आर.टी.आयची सीट मिळेल. मात्र आता ह्या ज्या काही 8,600 वगैरे जागा आहेत याचे डिस्ट्रीब्युशन आर.टी.आय कसे करते आणि याची अपडेट आपण पाहत या अपडेटची आपण वाट बघत आहोत. मात्र अजूनही अपडेट आलेली नाही आहे. तर समजा ही तारीख अजून थोड्या दिवस म्हणजे 10 दिवस जर अशीच राहिली तर कोणतीही अपडेट येईल असे वाटत नाही आहे. पण आपण आशा धरूया की पुढचे अपडेट येईल आणि या 8,600 प्लस जागांचे डिस्ट्रीब्युशन कशाप्रकारे होईल आणि कशाप्रकारे आर.टी.आय करेल. जे वेटिंगमध्ये अजून आहेत त्यांना सीट मिळेल का, ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपणास पुढची अपडेट आल्यावरच कळणार आहे. तर तोपर्यंत पालकवर्गांनो व्हिडिओ कसा वाटला हे कळण्याकरता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.